साहिल दिवेकर डाऊन द लेग साइड आहे, अपील केली आहे. काय घडलं? विकेटचं होतोय पतन. दुसरा धक्का लागतोय टीम घणसोली संघाला. लेग बिफोर विकेट. नवीस ऑन साइडला फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? डाऊन द ग्राउंड चेंडू धारदार पाहायला मिळाली. यावेळेस देखील पुन्हा एकदा स्ट्रोक लगवला गेला ऑन साइडला. पहिलाच बॉल टॉप आहे. चेंडू हवेत आहे. त्याखाली क्रिश मुकादम. चूक होणार नाही. फलंदाज बाद होत असताना पहिलाच बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. साहिल दिवेकर आणि बेलापूर टीम. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्याखाली कौस्तुभ म्हात्रे चूक करणार नाही. विकेटचं होतोय पतन ज्या खेळाडूसाठी असताना. फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयत्न तर केलाय पण पाहायला मिळतो. डाऊन द लेग साइडचा बॉल होता. सोडून दिला होता पण बॅट्समनने बॉल मिस केलाय आणि ते यष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज बाद होत असताना शेवटचं षटक. पहिलाच बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? आणि खूप चांगला झेल पकडला जातोय. इनसाइड आउट. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. मयंक चांगला झेल पकडत असताना विकेटचं पतन. तू फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल. हॅट्रिक क्रिश मुकादमच्या नावावर. कव्हर रेझर मध्ये 4 मध्ये 4 होईल का? यस, 4 बॉल मध्ये 4 विकेट. ओ माय गॉड. शेवटचा बॉल. फुलर लेनचा चेंडू आहे. फाईन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते आणि अशा तऱ्हेने 5 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 आकड्यावर आणि 45 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना टीम घणसोली 11 घणसोली टीमने. बघूया या 45 धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील आणि कशा पद्धतीने या धावांचा पाठला केला जाईल. कुठे जाऊ नका, कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल. बदल ऐकूया ट्रेंडिंग व्हॉइस ऑफ कडे. चेसला होती सुरुवात, परंतु या सामन्यामध्ये कंबर मोडलेली आहे. टीम गोलंदाजी केली आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये मिस टाइम झाला. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि ही विकेट भरपूर महत्वाची होती. आणि यंदा या स्पर्धेमध्ये खेळत असताना यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतो. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय परंतु पहिलाच बॉल ऑन साइडला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चॉप केलाय. अगदी सिंगल रन. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे तर सेकंड रनचा कॉल दिलाय. भरपूर वेगाने 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग मिळून विकेट आपल्याला पाहायला. चांगली कामगिरी केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा आणखीन एक लाजवाब फटका. यावेळेस लॉंगॉनच्या बाजूने तुषार बर्गे. यावेळेस आणखीन एक चांगला फटका. एलिव्हेशनची कमतरता परंतु गॅप मध्ये बॉल आहे. आणखीन बॉल एक सीमारेषा पार चाललाय. षटकारानंतर आलाय तो रिदम तोडू शकत नाही. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतो. अगदी सोप्पा झेल पकडला गेला आणि स्वप्नील ठाकूरची ही वादळी खेळी मात्र संपुष्टात आणली आहे. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा फटका. चांगला क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. गॅप मध्ये बॉल आहे आणि आणखीन एक बॉल सीमारेषा पार. यावेळेस चांगला फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. वेट करावा लागणारा नाहीये. फटकाराच्या साह्याने पहिला विजय मिळवलाय प्रियदर्शनी बेलापूर टीमने. त्यांचं भरपूर अभिनंदन आम्ही करतोय. आणि हार्डलक टीम घणसोली 11 घणसोली, तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय पुढील वाटचालीसाठी आणि त्यांनाही आम्ही भरपूर शुभेच्छा देतोय. या मॅचचा